नमस्कार. मी प्रसाद पिंडसे, मराठी भाषा अधिकारी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठातर्फे आपल्या सर्वांचं स्वागत करतो. 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरू झालेला आहे. या पंधरवड्यामध्ये आपण वेगवेगळे कार्यक्रम करत असतो. दरवर्षी वेगवेगळ्या मान्यवरांच्या मुलाखती घेतो, त्यांचा सत्कार करतो, मराठी भाषक याला प्रोत्साहन देतो. आणि आज या निमित्ताने आपण अशाच एका महनीय व्यक्तीचं आज इथे आमंत्रण दिलंय. त्यांनी वेळात वेळ काढून बोलवलेलं आहे, त्यांना ते आलेले आहेत आणि आपण त्यांची मुलाखत विद्यार्थ्यांसाठी घेणार आहोत. विद्यार्थी वर्गाला एक वेगळ्या प्रकारचं इन्स्पिरेशन, की एक माणूस कुठच्या क्षेत्रातून कुठे जातो, कसं करतो. तर ह्या विद्यार्थी वर्गाला एक वेगळा संदेश देण्यासाठी आजचे आपण अशा व्यक्तीची निवड केलेली आहे. तर मी आजचे आपले जे पाहुणे आहेत ते आहेत डॉक्टर मदन निकम. तर मी निकम सरांचं खूप स्वागत करतो आणि विद्यापीठाच्या परंपरेनुसार त्यांना डॉक्टर साहेब धन्यवाद. तुम्ही आमचं आमंत्रण स्वीकारलं आणि विद्यापीठाची आमच्या परंपरा आहे की आम्ही एक ज्ञानपुष्प देत असतो आणि ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठात आहेत. त्यामुळे तुम्हाला बाबासाहेबांचं संविधान देताना मला खूप आनंद होतोय आणि तुम्ही त्याचा स्वीकार करावा. आणि आता मी विद्यार्थी वर्गाला सांगतो की डॉक्टर एम एस निकम हे व्यक्तिमत्व असं आहे की त्यांची सुरुवात माणगावला मेडिकल ऑफिसर म्हणून पहिले कॉटेजचे डॉक्टर आहेत. माणगाव मेडिकल कॉटेज हे 1962 साली सुरू झालं आणि त्यावेळी डॉक्टरांची तिथे पहिली अपॉइंटमेंट झाली आणि सरकारी नोकरी सोडून त्यांनी मग माणगाव नर्सिंग होमची स्थापना केली आणि नर्सिंग होम केलं. त्याच्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की इथे विद्यार्थी वर्गाला खूप अडचण आहेत आणि मग त्यांनी एक इंग्लिश स्कूलची स्थापना केली. तर ते आज निकम इंग्लिश स्कूल म्हणून फेमस आहे. तर अशा या वेगवेगळ्या प्रवासातनं करणाऱ्या पाहुण्याला आपण बोलवलेलं आहे आणि आता त्यांचा मी थोडासा परिचय करून देतो की डॉक्टर मदन निकम हे माणगाव नर्सिंग कॉलेज पण त्यांनी काढलेलं आहे, त्याचे ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत. एस एस निकम इंग्लिश स्कूल ज्युनियर सायन्स कॉलेज ह्याचे सुद्धा ते फाउंडर प्रेसिडेंट आहेत. रायगड मेडिकल असोसिएशनचे ते पास्ट प्रेसिडेंट आहेत. असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंटचे ते पास्ट प्रेसिडेंट आहेत. एक्स ऑनरेबल सर्जन डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल माणगावचे ते होतेच. एक्स मेंबर ऑफ डिस्ट्रिक्ट कंझ्युमर प्रोटेक्शनचं सुद्धा ते काम करतात. त्याच्याबरोबर मला सांगायला आनंद होतोय, माझ्या बरोबर ते 2016 साली रोटरीचे सुद्धा प्रेसिडेंट होते. ते रोटरीमध्येही काम करतात. असिस्टंट गव्हर्नर होते, पास्ट प्रेसिडेंट होते, फाउंडर मेंबर रोटरी क्लब माणगाव होते. तर असं बहुआयामी विविध काम क्षेत्रात काम करणारी व्यक्ती आहे ती. आणि मला हेच सांगायचंय तुम्हाला की एक फक्त मेडिकल म्हणजे ते मेडिकलचं काम घेऊन बसले नाहीत. त्यांनी स्वतःच एक असं होलिस्टिक डेव्हलपमेंट त्याला म्हणतात, अष्टावधानी व्यक्तिमत्व तयार करणे. तसं अष्टावधानी व्यक्तिमत्व तयार केलेलं आहे आणि आज आपल्याला तेच प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत. डॉक्टर खूप खूप तुमचे आभार की तुम्ही आज आम्हाला मिळाले. आणि मी तुम्हाला पहिलाच प्रश्न विचारीन की तुमच्या मनात कसं आलं की आपण एवढं सगळं डॉक्टर की असताना शिक्षण क्षेत्रात काम करायचं आणि एक संस्था उभारायची. जरा आम्हाला आवडेल तुम्ही बोललेले. आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे 1972 साली मी मुंबईच्या जे जे हॉस्पिटल मधनं ग्रँड मेडिकल कॉलेज मधनं जे जे हॉस्पिटलच्या ग्रँड मेडिकल कॉलेज मधनं मास्टर ऑफ सर्जरी ही पदवी घेऊन अलिबागला मी ऑफिसर म्हणून जॉईन झालो, मेडिकल ऑफिसर म्हणून. तिथे मी काम करत असताना आपले जे पालकमंत्री होते त्यांनी माझं काम बघून त्यांनी मला माझी बदली आपल्या नांदगावच्या पटेल हॉस्पिटलमध्ये इन्चार्ज म्हणून मेडिकल ऑफिसर म्हणून केली. आणि त्यावेळेला समाजामध्ये इतर ऑफिसमध्ये काम करत असताना मला असं लक्षात आलं की इथले जे सगळे उच्च अधिकारी आहेत ते बाहेरून आलेले आणि अपवादानी आहेत. आणि त्यावेळेला हे जे आहे काम मुळाशी जाताना मला असं आढळलं की एक शक्यता आहे की इथे इंग्रजी माध्यमाची शिक्षण उपलब्ध नाही सर्वसामान्य माणसांना. आणि त्याच्याकरता मला त्यावेळेला अशी कल्पना सुचली की ही जी त्रुटी माणगाव परिसरात आहे ही जर आपण दूर करू शकलो तर मला वाटतं की ते अधिकारी निर्माण होतील.
आणि तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की आज परिस्थिती मांडण्याची अशी आहे. आमच्या शाळेमधनं जे विद्यार्थी पास आउट गेलेले आहेत हे आज जगभर पसरलेले आहेत. काही कन्सल्टंट आहेत मेडिकल याच्यामधले, त्यांनी MD MS पास केलेला आहे. चार्टर्ड अकाउंटंट देखील आहेत, त्यांनी आहेत. काही जण माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये शिरलेले आहेत आणि हे परदेशी देखील काम करत आहेत. आणि त्याच्यामध्ये आहे ज्याला आपण म्हणतो की काही प्रमाणात त्या वेळेला काही जी त्यावेळेची जी कल्पना होती ही प्रत्यक्षात उतरलेली आहे. ओके, म्हणजे तुम्ही 78 पासून हो. शिक्षण क्षेत्रात काम करताय, वैद्यकीय क्षेत्रात तुम्ही आहातच. हो. पण डॉक्टर, मला एक आश्चर्य वाटलं की तुम्ही ज्यावेळी शिक्षण क्षेत्रात येण्याचा निर्णय घेतलात त्यावेळी तुम्ही एक डॉक्टर, घरच्यांना असं काय वाटलं नाही का की हे काय करतायत? तुम्हाला त्यांनी सपोर्ट केला का विरोध केला? बरोबर. तर त्यावेळेला मग तुम्हाला सांगायला आनंद वाटेल की घरून माझे 100% मला पाठिंबा होता. कल्पना चांगली होती, समाजात काहीतरी चांगलं काम करायची इच्छा आहे आणि त्याच्याकरता आई वडील आहेत, माझ्या पत्नी आहेत आणि इतर जे नाते जवळचे होते त्यांनी मला अतिशय म्हणजे ज्याला आपण म्हणतो सहकार्य दिलं आणि कल्पना उचलून धरली. बरोबर आहे. पण डॉक्टर, ही तुमची एक संपूर्ण जडणघडण होत असताना प्रत्येकाला कोणतरी एक मेंटर लागतो, गुरु लागतो, काही वेगळं वेगळं नाव दिलं तरी तुमचे गुरु किंवा तुमचे मेंटर असे कोण होते? बरोबर. तर त्याच्यामध्ये मला सांगायला आनंद होईल की माझे पहिले जे ज्याला आपण म्हणतो मेंटर किंवा मार्गदर्शक म्हणतात, माझे पहिले आई वडील होते आणि कृतज्ञता म्हणून मी माझ्या शाळेचं जे नाव आहे ते वडिलांच्या नावाने ठेवलेलं. शंकरराव श्रीपतराव निकम हे आर्मी मध्ये ऑफिसर होते. एक. नंबर 2, आईने पण चांगले संस्कार दिले, कारण वडील नोकरीनिमित्त बाहेर असायचे. त्याच्यानंतर माझे व्यावसायिक गुरु जे होते डॉक्टर विनायक श्रीखंडे म्हणून होते, जे मुंबईला शल्यचिकित्सक आहेत. त्यावेळेला आनंद वाटतो आणि अभिमान वाटतो की त्यांनी आपले जे राष्ट्रपती होते शंकर दयाळ शर्मा, त्यांच्या ते ऑपरेशन केलं. त्यावेळेला ते दिल्लीमध्ये असताना त्यांनी सरांना बोलून नेलं तिथे दिल्लीमध्ये आणि मग तिथे ऑपरेशन केलं. दुसरं गोष्ट, ते आपल्या भारत सरकार जे आहे त्या याच्याकरता कुटुंब नियोजनाकरता ते सल्लागार म्हणून होते. तर यांच्या हाताखाली काम करताना मला अतिशय चांगलं मार्गदर्शन लाभलं, व्यावसायिक अधिक इतर पण. नंबर 2, माझे दुसरे मार्गदर्शक होते डॉक्टर विजय आजगावकर म्हणून, जे मधुमेहाचे पितामह आहेत भारतातले. मुंबईमधले जेवढे मधुमेह तज्ञ आहेत ते सगळे सरांचे विद्यार्थी आहेत. मला अभिमान, मी सरांचा विद्यार्थी आहे. आणि म्हणून तिसरे माझे गुरु होते की जे मला मांडामध्ये मला मदत करत होते, मार्गदर्शन करत होते, ते होते आपले कार्बोटेकचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर एस गोटूर म्हणून होते. ते मला वडिलांसारखे मार्गदर्शन करायचे. आधी बऱ्याच वेळेला ज्याला आपण म्हणतो की सरकारचे सगळे नियम आपल्याला माहिती नसतात, त्याबद्दलही ते मला मार्गदर्शन करायचं. तर डॉक्टर, आता एक मी आमच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्हाला प्रश्न असा विचारतोय. प्रश्न थोडासा कौटुंबिक आहे, तुमच्या पर्सनल जीवनाशी निगडीत आहे, पण काय हरकत नाही. प्रश्न एकदम साधा आहे. विद्यार्थ्यांना पण कळलं पाहिजे की तुमचं शिक्षण आणि घरची परिस्थिती कशी होती. तुम्ही ज्यावेळी एक डॉक्टर होण्याचं ध्येय बाळगता, तुमची घरची परिस्थिती कशी होती? बरोबर. त्याच्यामध्ये आता असं आहे की वडील आपल्या आर्मीमध्ये ऑफिसर होते, बदल्याचं हे ठरलेलंच आहे. माझा जन्म पुण्याचा, म्हणून प्राथमिक शिक्षण इंग्लिश स्कूल रमणपाल इथे झालं. त्याच्यानंतर 1 वर्ष आम्ही बेंगलोरला होतो. तिथे आम्हाला इंग्लिश मीडियम मध्ये शिकवलं. मराठी मीडियम होता 8वी पर्यंत, नंतर मग इंग्रजी माध्यमात आम्हाला शिक्षण घ्यावं लागलं. 1 वर्षात पुन्हा माझ्या वडिलांची बदली मुंबईला झाली आणि मग आम्ही नंतर पुढचं सर्व शिक्षण MS पर्यंत मुंबईला आवर लेडी ऑफ गुड काउन्सिल हायस्कूल जी शाळा आहे तिथे, प्रख्यात जे सेंट झेवियर्स कॉलेज आहे ते, आणि JJ हॉस्पिटल आणि ग्रँड मेडिकल कॉलेजमध्ये मी MBBS करून नंतर मग MSc केलं. आणखीन मला सांगायचं वाटतंय की आमच्या कुटुंबामध्ये माझे आजोबा डॉक्टर होते, वडील तुम्हाला सांगितलं की आर्मीमध्ये होते. माझे बरेचसे आते भाऊ किंवा मग हे जे चुलत भाऊ हे सगळे डॉक्टर आहेत आणि चांगले उच्च शिक्षित आहेत. आता माझी जी आते बहीण आहे ती जसलोकला आहे, दादाची मुख्य आहे. दुसरे
माझे ज्याला आपण म्हणतो की चुलत भाऊ वगैरे आहेत ते मुंबईला आहेत आणि जगभर पसरलेले आहेत. आमची आता ही 4थी पिढी निकम कुटुंबाची वैद्यकीय सेवा देत आहे. वा, वा. एकदम छान. तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी पण समजली. आणि दुसरा आणखीन एक सांगायचं वाटतं की हा. हे सर्व असताना घरामध्ये शिक्षण आणि सुशिक्षण असल्यामुळे मला एकच सतत सांगण्यात आलं की शिक्षण हेच आपलं भांडवल आहे. बरोबर आहे. विद्यार्थ्यांसाठी हे खूप महत्वाचं आहे. सरांचं म्हणणं आहे की शिक्षणाशिवाय काही नाही आणि कष्टाला पर्याय नाही. तुम्हाला काहीही करायचं असेल जीवनात, सरांचं एवढं सगळं असेल तरी त्यांनी भरपूर कष्ट घेतले, शिकताना भरपूर वेळ दिलेला आहे, त्याच्यावरती प्रचंड मेहनत घेतलेली आहे. फुकटचे एमबीबीएस ते कोणीच होऊ शकत नाही. आणि प्रत्येक विद्यार्थ्याला त्यांचं हेच सांगणं आहे की तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित मन लावून अभ्यास करायला पाहिजे. तुम्ही जे काही क्षेत्र निवडलं असेल, इंजिनिअरिंगचं निवडलं असेल, फार्मसीचं निवडलं असेल, आर्किटेक्चरचं निवडलं असेल, अगदी HMCTचं निवडलं असेल, पण जे काही कराल ते टॉप करा. सरांनी हेच सांगितलंय. त्याच्या कुटुंबाचा आदर्श तोच आहे. त्यांनी 4 पिढ्यांचा इतिहास सांगितला. सरांचा मुलगाही माणगावमध्ये प्रख्यात डॉक्टर आहे, त्यांची सुनबाई डॉक्टर आहेत. तर हे सगळं आपोआप घडतं, पण त्याच्यासाठी कष्टाची आणि तुम्हाला सगळ्याची जाणीव असली पाहिजे आणि ती तयारी असली पाहिजे. तर मला वाटतं विद्यार्थी वर्गाने हे सगळं जाणून घ्यावं आणि त्याप्रमाणे आपल्या आचरणामध्ये सुधारणा करावी आणि प्रत्येकानेच एकदम एक्सेल करावं, असं डॉक्टर साहेबांचा सल्ला आहे. आता मी डॉक्टर साहेबांना पुढचा प्रश्न विचारतो की आपण मराठी पंधरवडा साजरा करतोय. आता तुमच्या बोलण्याच्या ओघात आलं तर तुम्ही वेगळं कधी इंग्लिश शिकलेत, कधी मराठी शिकलेत, तर तुम्ही मराठी शिकताना तुम्हाला काय अशी अडचण आली का? की मराठी शिकल्यामुळे माझ्या भविष्यात काय नुकसान झालं, मराठी शिकायला नाही पाहिजे होतं, असं काही घडलं का? मगाशी सांगितलं तसं माझा जन्म पुण्याचा आणि इथे 8वी पर्यंत मी मराठी मीडियम मध्ये शिक्षण घेतलं. 9वीला आमच्या वडिलांची बदली बेंगलोरला झाल्यामुळे तिथे आम्हाला इंग्रजी माध्यमाचं शाळेची निवड करावीच लागली. तिथून पुन्हा 1 वर्षात आम्ही मुंबईला आलो आणि तिथे परत आम्हाला इंग्लिशमध्येच आम्हाला ऍडमिशन घ्यावी लागली इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये. फक्त अपार कष्ट करावे लागले. कष्टाला पर्याय नाही. आता जसं प्रिन्सिपल साहेबांनी सांगितलं कष्टाला पर्याय नाही आणि भरपूर कष्ट घेतले आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटतोय आणि आनंद पण होतोय की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या ज्या परीक्षा होत्या त्या मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये आणि फर्स्ट क्लास मध्ये पास झालो. वा वा वा. अगदी MS देखील मी पहिल्या अटेम्प्ट मध्ये पास झालो. म्हणजे डॉक्टर तुम्ही बेसिक मराठी शिकून भविष्यात काही तुमचं अडलं नाही. जशी जशी मॅच्युरिटी वाढत गेली तसं इंग्लिशचं ज्ञान आलं. त्यामुळे मला असं काही वाटत नाही की तुम्हाला भाषेचा अडसर आला कुठे मराठी शिकल्यामुळे. विद्यार्थी मित्रांना मी हे पण सांगू इच्छितो की मराठी शिकलोय म्हणून कुठचा न्यूनगंड पाहिजे असं कुठच्याही प्रकारची गोष्ट नाहीये. तुम्ही कोणत्याही भाषेत शिकलेत आणि आता तर नायबाब सरकारने शासनाने छान व्यवस्था केली. प्रत्येकाला त्याच्या त्याच्या मातृभाषेत शिक्षण घेण्याचा अधिकार पण दिलेला आहे. आपण NEP फॉलो करतोय. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 मध्ये ह्या प्रत्येकाला वेगवेगळे हक्क दिलेले आहेत. तुम्हाला पाहिजे ती भाषा तुम्ही निवडू शकता, पाहिजे त्या विषयाची परीक्षा देऊ शकता. आणि ह्या सगळ्या बाबती घडत असताना तुमचं कर्तृत्व आणि तुमचा अभ्यास हेच महत्वाची गोष्ट आहे. डॉक्टर पण तुम्हाला एकसारखं तेच सांगतायत की अभ्यास करायला पाहिजे. व तो मराठीत केला काय आणि इंग्लिश मध्ये केला काय, मराठीतनं घेऊन त्यांचं काही नुकसान झालेलं नाही आणि कोणाचंच नुकसान होत नाही. शासनाला पण हेच सांगायचंय. म्हणून तर शासनाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा सुरू केलेला आहे आणि मराठी भाषेला आत्ताच 3 ऑक्टोबर 2024 साली अभिजात भाषा म्हणून सुद्धा दर्जा मिळालाय. म्हणजे मराठी भाषा ही आपली किती जुनी भाषा आहे याचाही या निमित्ताने मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मराठी आपली खूप संस्कृत आणि पुरातन संस्कृती आहे. देवनागरी भाषा होती ती आणि तिचा वापर सगळ्यांनी मुबलक करायला पाहिजे हेच या निमित्ताने मी सांगतो. आता आपण डॉक्टरांकडे जाऊ. डॉक्टर, तुम्ही डॉक्टर पण आहात, जरी शिक्षण क्षेत्रात काम करत असले तर आता आमची फार्मसीची मुलं आहेत. तर मला थोडस एक असं सामान्य माणूस म्हणून बरेच वेळा प्रश्न पडतो. आमच्या मनात गैरसमज असतात. ते जेनेरिक मेडिसिन म्हणजे नक्की काय असतं? बरोबर, चांगला प्रश्न आहे आणि बरेच आता बोलला ते बऱ्याच लोकांच्या मनामध्ये शंका आहे.
जेनेरिक बद्दल. हा. आता एकच आहे, आपली ही जी औषधं आहेत हे कंपन्या तयार करतात आणि ज्या वेळेला हे विक्री करता आणतात त्यावेळेला तर त्यांचं नाव औषधाच्या नावाने ते विकतात आणि त्याला जेनेरिक म्हणतात. आणि जर कंपनीच्या नावाने विकलं तर ते मग मार्केटमध्ये येतं. ओके. ही जी औषधं जेनेरिक म्हणून जी आपल्याला उपलब्ध आहेत त्या चांगल्या कंपन्या तयार करतात आणि ज्या सरकारमधल्या कंपन्या आहेत त्यांनी जी जेनेरिक औषधं तयार केलेली आहेत ती अतिशय उत्कृष्ट आहेत आणि ती वापरण्यात कुठल्याही प्रकारचा धोका किंवा हे नाही. ओके. हा एक आमचा मुद्दा क्लिअर झाला. म्हणजे उगाचच आमच्यामध्ये गैरसमज होता की बाबा ही कमी किमतीची आहेत म्हणजे मग ती काय सबस्टँडर्ड आहेत का, त्याच्यामध्ये कुठचं काय अडचण येऊ शकते का, भविष्यात काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात का. तुम्ही आता छान आमचं हे केलेलं आहे, विवेचन चांगलं दिलंय. आम्हाला आता यापुढे जेनेरिक पण वापरू आणि ती सुरक्षित पण आहेत. म्हणजे सर्वसामान्य लोकांसाठी त्यांचं कोणत्याही प्रकारचं नुकसान होत नाहीये. आणखीन एक महत्वाचं की जी जेनेरिक औषधं आहे जी स्वस्त आहे आणि त्याच्यामुळे सर्वसामान्य माणसांनाही परवडणारी आहे. बरोबर. आणि त्याच्यामुळे त्याचा जर वापर केला डॉक्टरांनी म्हणा किंवा इतर हॉस्पिटलमध्ये तर हे रुग्णाला बऱ्याच प्रमाणामध्ये आर्थिक हे कमी असतं. डॉक्टर, आता एक दुसरा प्रश्न आहे की तुम्ही एवढी मोठी संस्था उभारली, पण संस्था उभारत असताना त्याच्यातला एखादा असा कठीण प्रसंग सांगू शकाल का, की बाबा तुम्हाला काय हे झालंय किंवा तुमच्या आयुष्यात असा कोणता कठीण प्रसंग आला? त्याच्यामध्ये आता सांगायला हरकत नाही की मी मगाशी सांगितलं तसं 73ला मी आपल्या सरकारी रुग्णालयामध्ये म्हणून जॉईन झालो. 4.5 वर्ष तिथे नोकरी केली. त्याच्यानंतर समाजातले जे चांगले काय व्यक्तिमत्व होते त्यांनी मला एकच सांगितलं की तुम्ही एक करा की सरकारी नोकरी आहे तुमच्या बदल्या होऊ शकतात. आमची तुम्हाला विनंती की तुम्ही इथे स्थायिक व्हा. आणि त्यावेळेला माणगामध्ये कुठल्याही सर्जन उपलब्ध नव्हतं आणि त्याच्याकरता म्हणून मी 1976 साली आमचं जे माणगाव नर्सिंग होम आहे हे बांधलं. आता ज्या वेळेला बांधलं हे ठीक आहे, पण त्यावेळेला थोडी चिंता होती की कारण हे दक्षिण रायगड मधलं पहिलं खाजगी रुग्णालय होतं. 1976ला बांधलं आणि त्याच्या यशाबद्दल माझ्या मनामध्ये भीती होती आणि हा थोडा चिंतेचा विषय होता माझ्या मनामध्ये. पण आता डॉक्टर मी तुम्हाला उलटा प्रश्न करतो की तुमचा सुखावणारा प्रसंग कोणता आहे? जसं ही बांधताना थोडीशी भीती होती, तसं सुखावणारा प्रसंग कोणता तुमच्या आयुष्यात? मी मग अशी सांगितलं तसं 4.5 वर्ष मी सरकारी हॉस्पिटलमध्ये काम केलं इन्चार्ज म्हणून आणि त्याही बाबतीत मी कुठल्याही प्रकारचं ज्याला आपण अतिशय उत्कृष्ट काम केलं. त्याच्यानंतर आज 53 वर्ष मी शल्यचिकित्सक म्हणून माणगावमध्ये काम करत आहे. आणि तिसरी गोष्ट की आज आपली ही जी शाळा आहे ही 2043 वर्ष कार्यान्वित आहे. एक सरकारी अधिकारी, एक शल्यचिकित्सक आणि एक ज्याला आपण म्हणतो शिक्षण प्रेमी या सगळ्याची दखल घेऊन त्यावेळेला मला रायगड भूषण हा पुरस्कार मिळाला. तो माझ्या आयुष्याचा सगळ्यात आनंदाचा. मगाशी माझ्याकडून सांगायचं राहून गेलं, आता ते बोलण्याच्या ओघात सरांकडून आलं, सरांना रायगड भूषण पुरस्कार देखील मिळालाय. म्हणजे विद्यार्थ्यांना तुम्ही एक लक्षात ठेवा की पुरस्कार वगैरे सगळ्या गोष्टी आपोआप मागण्या येतात, त्याच्यासाठी पहिलं आपलं कार्यकर्तृत्व हाच एकमेव ग्राहक असतो. तर आता मी ह्यालाच धरून पुढचा प्रश्न विचारतो की आमचे एवढे सगळे विद्यार्थी ही मुलाखत बघणार आहेत, तर त्यांना उद्योजक बनण्यासाठी किंवा प्रोफेशनल करिअर घडवण्यासाठी काय सल्ला द्याल तुम्ही? आजचे जे विद्यार्थी आहेत मला असं वाटतं की हे फार सुदैव आहे. कारण आत्ताच सरकार आपलं जे सेंट्रल गव्हर्नमेंट आहे स्टार्टअप इंडिया, मेक इंडिया हे त्यांनी हे प्रोजेक्ट चालू केलेले आहेत आपल्या भारतीय लोकांच्या करता. नंबर 2 आपल्या बँका ज्या आहेत सरकारी बँका याही आपल्याला कर्ज माफक दरात उपलब्ध करून देतात हे उद्योगधंदे चालू करतात. तसं मीडियामध्ये देखील आपल्याला माहिती मिळते की जगात कुठे काय चाललेलं आहे, कशाकरता मागणी आहे आणि कुठलाही व्यवसाय यशस्वी होण्याकरता इट शुड बी द नीड ऑफ द टाइम अँड द प्लेस. ही सगळी माहिती उपलब्ध आपल्या विद्यार्थ्यांना असल्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी आपल्या ज्याला आपण म्हणतो हे सगळे सोयीचा लाभ घेऊन आपण ज्याला म्हणतो की नोकरी
करणारे हात निर्माण करण्यापेक्षा नोकरी देणारे हात निर्माण करावे. बरोबर आहे. आणि नोकरी हात देणारे हात निर्माण केल्यामुळे काय होतं, आयुष्यामध्ये एक समाधान मिळतं, आनंद मिळतो आणि रोजगार निर्मिती झाल्यामुळे आपल्या हातनं देशसेवा पण होतो असं मला वाटतं. त्यांनी मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी या बाबतीत विचार करावा आणि त्याप्रमाणे निर्णय घ्यावा. एकदम सुंदर उत्तर दिले. मला वाटतं आमचे विद्यार्थी याच्यावरती नक्कीच विचार करतील. कारण ती आपली एक जाहिरात आहे. आयडिया नावाचं सिम कार्ड होतं. अँड आयडिया कॅन चेंज युअर लाईफ अशी त्यांची टॅगलाईन होती. की एक कुठचीही कल्पना तुम्ही घेतलीत आणि ती कल्पना जर खूप वेगळी असेल तर त्यांनी तुमचंच काय अख्ख्या समाजाचं पण आयुष्य बदलून जाऊ शकतं. आता आपल्याला सरकारकडून स्टार्टअप्स वेगवेगळे आलेले आहेत. तुमच्या कॉलेजमध्ये ते आहेत, विद्यापीठामध्ये स्टार्टअपची कामं सुरू आहेत. तर मी विद्यार्थ्यांना या निमित्ताने एक आवाहन करीन की तुम्ही हे स्टार्टअप मध्ये जास्तीत जास्त सहभागी व्हा. वेगवेगळ्या रॉ आयडिया आणा आणि ती रॉ आयडिया वापरताना कुठच्याही प्रकारचं मनामध्ये किंतु असतं का म्हणे की घाबरू नका तुम्ही. तुमच्या सरांना भेटा, तुमच्या गाईडला भेटा, तुमच्या मेंटरला भेटा. पण त्या आयडियाचं किंवा त्या कल्पनेचं रूपांतर जर एका उद्योगात होत असेल तर त्यांनी तुमचं आयुष्य तर बदलेल पण समाजाचं पण आयुष्य बदलेल. आता निकम सरांनी तुम्हाला एक्झॅक्ट हेच सांगितलेलं आहे की तुमच्या रॉ आयडिया ज्या आहेत त्या तुम्ही प्रत्यक्षात आणण्यासाठी स्टार्टअपचा फायदा घ्या. आता विद्यापीठाकडे पण स्टार्टअपचे वेगवेगळे प्रोजेक्ट येत आहेत. तुम्हाला विद्यापीठातली सर्व प्राध्यापक मंडळी मदत करतील आणि यांनी तुमचं करिअर घडेल. तुमचं करिअर घडत असताना देशाचाही त्याच्यामध्ये विकास होईल आणि विकास म्हणजे काही नाही. आपला विकास झाला की ऑटोमॅटिक देशाचा विकास होतच असतो. फक्त तो चांगल्या पद्धतीने करायला पाहिजे आणि माझी खात्री आहे की निकम सरांनी एवढं सांगितलेलं आहे. तर निकम सरांना मी ह्याच्यावरती पुढचा प्रश्न विचारतो की तुम्ही यातून मग नवीन स्टार्टअप धोरण आणि त्याचे फायदे सांगितलेत आता. तर अजून तुमच्या डोक्यात काय आयडिया असतील तर त्या सांगा. आणि नाही तर मग युवा पिढीला तुम्ही काय संदेश देऊ शकाल? संदेश हाच आहे की आता आपण ही विद्यार्थी सुदैवी आहे. आलं लक्षात, सगळ्या सोयी उपलब्ध आहेत आणि तुम्हाला इथल्या कुठल्याही बँका कर्ज देऊ शकतात. या सगळ्या सोयी उपलब्ध आहेत. मला 1900 ज्यावेळेला मी हॉस्पिटल बांधलं 76 साली त्यावेळेला मला इथे बांधकामामध्ये कर्ज उपलब्ध नव्हतं. मला सांगण्यात आलं होतं की तुम्ही मुंबईला आमच्या रिजनल ऑफिस तिथे अनेक फेऱ्या मारल्यानंतर मला ते कर्ज उपलब्ध झालं. त्याच्यामुळे आता आपण सुदैवी आहोत. जरूर लोकांनी फायदा घ्यावा आणि लाभ घ्यावा असं मला वाटतं. करेक्ट आहे डॉक्टर. तुम्ही खूप चांगली माहिती दिलेली आहे. तुमचं वेगवेगळं व्यक्तिमत्व आहे आणि तुम्ही ज्या पद्धतीत आता मी सगळ्या विद्यार्थ्यांना सांगू शकतो की आता तुम्ही जो डॉक्टर साहेबांचा फोटो बघताय, डॉक्टर साहेबांच्या वयाचा कोणाला अंदाज येईल का? बोला किती? 50, 60, काय 70? नाही हो. डॉक्टर साहेबांनी नुकतीच वयाची 80 पार केलेली आहे. सहस्रचंद्र दर्शन सोहळा झालेला आहे त्यांचा. आणि हा केवळ सहस्रदर्शन सोहळा झालेला आहे. त्याच्या मागे इतके वर्षाची मेहनत, तपश्चर्या आणि प्रामाणिकपणा आहे. त्यावेळी माणसाकडे प्रामाणिकपणा असतो त्यावेळी त्याचं आयुष्य कितीही अडचणी आल्या तरी कुठेही थांबत नाही, अडखळत नाही. हाच एक संदेश डॉक्टर साहेबांकडून आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे. आणि आता शेवट करण्यापूर्वी एक मराठी भाषा अधिकारी आहे विद्यापीठाचा. त्यामुळे डॉक्टरांना हा प्रश्न मला कंपल्सरी विचारायला लागेल की मराठी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी आता अजून डॉक्टर आम्ही काय काय आयडिया नवीन राबवायच्या? तुमच्याकडे जर काही कल्पना असतील तर आम्हाला सांगा. तर आता सांगण्यात आलं आहे की पहिल्यांदा जर मराठी भाषा आपला प्रसार होणार असेल तर आई वडिलांनी मुलांशी मराठीत बोललं पाहिजे. हा पहिला. बरोबर आहे. दुसरी गोष्ट, आपण नातेवाईकांशी बोलताना देखील आपण त्या मित्रांशी बोलताना मराठी भाषा वापरली पाहिजे. नंबर 3, त्याच्यामध्ये माहिती आणि तंत्रज्ञान मध्ये जे जगात प्रगती होते आहे तर त्याच्यातली जी माहिती आहे ती मराठीमध्ये उपलब्ध पाहिजे. मग आपल्याला जगाच्या मागे राहणार नाही आणि आपण जगाच्या पुढे किंवा जगाच्या बरोबर राहू. तिसरी गोष्ट त्याच्यामध्ये अशी की वाङ्मय आहे हेही उपलब्ध करून दिलं पाहिजे. योग्य यांनी ज्याला म्हणतो की ते सामान्य माणसाला परवडलं पाहिजे अशा ठिकाणी आहे. पुन्हा आपल्यासारख्या ग्रामीण क्षेत्रामध्ये चांगली नाटकं आली पाहिजे ज्याच्यातनं आपल्याला चांगले संदेश मिळू शकतात.
आणि तुम्हाला सांगायला अभिमान वाटेल की आपल्या वर्गाचा रोटरी क्लब आहे त्यांनी ही सगळी संकल्पना राबवलेली आहे. बरोबर आहे. त्याचा त्या लोकांनी देखील फायदा घ्या. आणखीन एक मला असं वाटतं की बघा सरकारी जे काम आहे अधिक कोर्टाचं काम हे मराठीत आणि त्याच्यामुळे काय होणार आहे मराठीचा प्रसार होणार आहे. सगळ्यात शेवटची ज्याला आपण सांगतो तसं की वाचन आहे, लेखन आहे आणि ज्याला आपण म्हणतो की बोली, त्या 3 याच्यावरती जर आपण भर दिला, वाचन आहे, लेखन आहे आणि बोली, तर कुठल्याही भाषेचा प्रसार व्हायला काही हरकत नाही. येस डॉक्टर, तुम्ही खूप मौलिक माहिती दिलेली आहे आणि मी तुम्हाला एकच उपमा देईल की सामान्यातलं असामान्य व्यक्तिमत्व काय असतं हे तुमच्याकडे बघून साधी राहणी, उच्च विचारसरणी, अतिशय खूप स्पष्ट विचार आणि कुठेही निर्भीडपणा ठेवून सगळं परखडपणे सत्य मांडणं ही तुमची वैशिष्ट्ये आहेत. मला वाटतंय विद्यार्थी वर्गाने ह्याचाही विचार करायला पाहिजे की आपल्या बोलण्यामध्ये एक वाक्यता असली पाहिजे, स्पष्टता असली पाहिजे. विचारांची ज्यावेळी क्लॅरिटी येते त्यावेळी माणसाला अडचणी खूप माइंड होऊन जातात आणि आयुष्यात असं काही नसतं की प्रत्येकाला अडचणी असतात, पण त्या अडचणींवर मात करण्यासाठी डॉक्टर साहेब ते डॉक्टर पण ते शिक्षण क्षेत्रात काम करतायत. हीच पहिली बेसिक गोष्ट आहे की त्यांनी ट्रॅक वेगळा अख्खा बदलला. अडचणी तर येणार ना, त्यांना काय माहिती शिक्षण क्षेत्रामधली, पण आज डॉक्टर शिक्षण क्षेत्रातले आपल्यापेक्षा जाणकार आणि माहितगार झालेले आहेत. कारण ते 2 संस्था चालवतात. एखादी संस्था चालवणं ही साधी गोष्ट नाही. पण हे करत असताना त्यांनी केलेली जी मेहनत आहे, म्हणजे मी पुन्हा पुन्हा विद्यार्थी वर्गाला एकच संदेश देण्याचा प्रयत्न करतोय की तुम्ही मेहनत, कष्ट, अभ्यास, जिद्द, धडाडी हे सगळे गुण ठेवलेच पाहिजेत आणि हे सगळे गुण ठेवत असताना जरी कम्युनिकेशन करतो आपण, तर आपली भाषा जर मराठी असेल तर आपण मराठीतच बोललं पाहिजे. मराठीतनं एकदा बोललं की ते बोलणं, विचार हे फास्ट व्यक्त होतात. मराठीतलं वाक्य इंग्लिशमध्ये तयार करून मी बोलताना एखादा शब्द मिस होऊ शकतो. त्यामुळे हा पंधरवडा सरकारने ह्याच्यासाठीच सांगितलेला आहे की तुम्ही कुठच्याही प्रकारची भाषा काही केली तरी मराठीचा प्रचार प्रसार हा 100% करायला पाहिजे. आपण ती सगळ्यांनी वापरली पाहिजे. डॉक्टर साहेबांनी आता सांगितलंय बोली, लिखाण आणि वाचन या 3 गोष्टी तुम्ही मराठीत करा. वाचन संस्कृती वाढली पाहिजे. लायब्ररीत जा, वेगवेगळी लायब्ररीत पुस्तकं आहेत आणि प्रत्येक कॉलेजला या निमित्ताने मी सांगेन की सगळ्यांनी लायब्ररी विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतातच, पण त्याचा जास्तीत जास्त कसा वापर होईल याचाही प्रयत्न करावा. आणि डॉक्टर साहेबांना मी पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद देतो की वेळात वेळ काढून त्यांनी आज आपल्या विद्यार्थी वर्गासाठी त्यांचा वेळ दिलाय. त्यामुळे डॉक्टर तुमचे मी मनापासून आभार मानतो. धन्यवाद.